किधर बस स्टैंड पे गया था इधर मेरे को तो किधर दिखी नहीं एक बार राउंड मारो आप मैं बस स्टैंड पे गया था कच्चे कच्चे वालवटी आहे आणि वालवटी 11 मोहम्मद इलेवन वालवटी मोहम्मद इलेवन वालवटी चला जाऊया मैदानाच्या आत. मी जासिम कडवेकर सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं करतो मनपूर्वक स्वागत आणि घेऊन जातो मेगा फिनालेच्या सामन्याकडे. मेगा फिनालेच्या फेरीकडे जिथं आपण पाहतोय रंगतदार सामना नामदार चषक 2026 चा थरार आणि त्याची मेगा फिनाले ग्रँड फिनालेचा सामना दोन संघामध्ये जिथं एका साला टीम असेल मोहम्मद इलेवन वालवटी तर विपक्ष टीम आपण पाहणार आहोत मोर रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा. अंपायर्स थोड़ा गेम को फास्ट करे, हाँ ज़्यादा टाइम पास ना हो. फाइनल है, सुबह के 4:30 बज चुके हैं. जितना जल्दी हो सकता है मैच को ख़त्म करने की कोशिश करें और प्लेयर लोगों से भी मेरी गुजारिश है कि मैच के लिए ज़्यादा वक्त न ले. खरंच सर ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं तसेच प्रकारे केले पाहिजे. सर विनंती असेल कारण की आपण देखील टीम मीटिंग प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक षटकावरती प्रत्येक विकेटवरती हे मात्र करायची नाही आहे. एक नम्रतेची विनंती आपल्याला देखील असेल सर्व खेळाडूंना आणि पंच आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील सामन्याला त्वरित सुरुवात करायचं आहे. चला जाऊया मैदानाच्याकडे. आपण जाऊया ग्रँड फिनालेच्या सामन्याकडे जिथं आपण पाहतोय अकीब आणि मुनाफा बॅटल मैदानाच्या आत सज्ज झालाय. गोलंदाज ट्रॅक वरती नयन भगत वैयक्तिक पहिलं संघाकडून देखील पहिलं षटक एक सलामीचा गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज. रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा संघ तर विपक्ष टीम आपण पाहतोय मोहम्मद इलेवन वालवटी. या दोन संघामध्ये आपण नामदार चषकचा मेगा फिनाल आहे. दोन संघाने प्रवेश तर केलाय आता फायनल मध्ये. आता पाहूया कशा प्रकारे सामना रंगेल. 4 षटकाचा सामना आहे. नोंद ठेवायची आहे दोन्ही संघाने. जाऊया मैदानाच्याकडे. खरंच सामना आपला रंगतदार होत आहे. योग्य सामना योग्य स्पर्धा त्यामध्ये चांगलं आयोजन एक मोठं आयोजन करण्यात आलं आहे. खरंच या स्पर्धेचं आपण पाहिलं तरी पारितोषिक देखील 1,11,111 हे मात्र एक पारितोषिक आहे. प्रथम पारितोषिक ज्याचं आहे आणि एक आकर्षक चषक तसं द्वितीय पारितोषिक देखील 55,555 आणि आकर्षक चषक. चला जाऊया मॅचला सुरुवात. तृतीय चौथी पारितोषिक देखील 22,000 ठेवण्यात आलं आहे. मॅचला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती फटका बसला होता पण क्षेत्ररक्षक दूर होते. सिंगलच्या साहाय्याने खोललं एक खात. सिंगलच्या आपण पाहतो सिंगलच्या साहाय्याने अकाउंट देखील केले ओपन. वालवटी संघ देखील कमी नाही आहे. वालवटी संघाचं देखील कौतुक केलं पाहिजे. चांगली कामगिरी कारण की आपण पाहिलं की याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये या स्पर्धेबदली खरंच सुपर ओव्हर झाली होती त्यामध्ये देखील चांगली कामगिरी ज्या संघाची राहिली असा संघ देखील म्हणजे वालवटी संघ ठरला आहे. रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा संघ देखील एक मोठा प्रवास गाठून या स्पर्धेसाठी दाखल झाला आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय सगळा प्रवास गाठून या स्पर्धेसाठी आलेत आणि ज्या प्रकारे नाईट खूप झालेली खूप रात्र झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय की आता सकाळ देखील होईल. 4:30 वाजलेला आहे आणि 4:30च्या सुमारात आपण पाहतोय मैदानाच्या आत मेगा फिनाल आहे. प्रहार केला आकाशामध्ये चेंडू आकाशाला गवसणी घालणारा फटका आलाय. दणदणीत कणकणी ब्रँडेड षटकार भेटतील 6. इथं देखील आपण पाहतोय प्रहार खेचण्याचा प्रयत्न झाला होता. बीट झाले फलंदाज. ज्या प्रकारे मैदानाच्या आत एक रंगतदार सामना 7 ही आकड्यावर धावसंख्या आहे. जाऊया पुढचा चेंडू परत नयन भगत गोलसाठी सज्ज. प्रहार केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय आणि वन माउंट चेंडू देखील निघून जातोय. सीमा रेखा पार आलाय ब्रँडेड दर्जेदार मेगा फिनाले मध्ये आणखी एक दमदार चौकार भेटेल 4.
ज्या प्रकारे आपण पाहतो एक मानाची स्पर्धा ज्याच्यामध्ये सर्वांचं योगदान सर्वांचं आपण पाहायला गेलो सर्वांची मेहनत राहिलेली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून देखील स्पर्धा दाखवण्यात एपी लाईव्ह इव्हेंट या इव्हेंटवरती संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण करण्यात येत आहे. ही टीम 4 दिवसामध्ये 4 नाईटमध्ये चांगली कामगिरी याही टीमच्या माध्यमातून राहिलेली आहे. खरंच महाड या तालुक्यामधून बिलॉंग करणारी टीम चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटते. ओनर आमचे सन्माननीय अर्थातच अर्चलनजी पल्लवणकर असतील त्यांच्या माध्यमातून देखील जाऊया मैदानाच्या ताब्यामध्ये चेंडू आणि विकेट क्रमांक पहिलं फटका बसला आणि धक्का बसला. काय गोलंदाजी आता होत आहे खरंच ज्या प्रकारे आपण पाहिलं गोलंदाज असला फलंदाज रुसला आणि धक्का देखील बसलाय. चला फलंदाज जावं लागेल बॅक टू दी पवेलियन. पहिला विकेट याही गोलंदाजाचे कौतुक केलं पाहिजे. 2 मोठे प्रार्थ आलेत नयन भगत यांच्यावरती देखील आक्रमण झालेत पण ते आक्रमण झाल्यानंतर देखील त्यांनी देखील आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मुनाफ यांना बाद देखील केलाय. ज्या प्रकारे आपण पाहतोय मैदानाच्या सामना रंगतोय स्पर्धा देखील रंगले स्पर्धा देखील यशस्वीची आणि खरंच विजयाच्या आपण पाहतोय अंतिम क्षणावर देखील आलेली आहे. अंतिम सामना आपण पाहतो मेगा फिनाले ग्रँड फिनालेचा सामना मैदानाच्या 2 संघामध्ये जिथं एकाचा टीम आहे रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा तो विपक्ष टीम आपण मोहम्मद 11 वालबटी या 2 संघामध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना मेगा फिनाले. पाहूया या स्पर्धेमध्ये 2026चा टायटल कोणता संघ नावी करेल हा देखील प्रश्न असेल. चॅम्पियन्स टीमची आपण पाहतोय प्रथम पारितोषिक कोणत्या गावात जाईल मोरबा गावात जाईल की मात्र वालवटी गावामध्ये जाईल. इथं देखील आलो कार्पेट खेळून घालण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण एफर्ट देखील दिले प्रयत्न देखील केलेत. तिथं आहे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने जिथं फटका सजवलाय पण तिथं क्षेत्ररक्षण होते त्याला फंबल करून चेंडू मात्र निघून गेलाय. ज्या प्रकारे मैदानाच्या फायनल सामना रंगतोय पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी राहिलेली आहे कारण की तब्बल 12 धावा गोलंदाज नयन भगत याने खर्च केल्यात. तसंच आपण पाहतो या स्पर्धेमध्ये चांगले उपस्थिती आणि चांगला आम्हाला पाहायला गेलो सपोर्ट राहिले आमचे सन्माननीय शहबाजी असतील. खरंच आपण 4 पारितोषिक पाहतोय 4 पारितोषिकमध्ये जे 4 आकर्षक ट्रॉफ्याज पाहतोय ते आम्हाला या स्पॉन्सरच्या माध्यमातून प्रदान करण्यात आले स्पॉन्सर करण्यात आल्या. आपण पाहतोय प्रथम पारितोषिकची जी आपण आकर्षक ट्रॉफी पाहतोय ती शहबाज मनसुरे आणि तसेच उमेर काझी यांच्या माध्यमातून प्रदान करण्यात आले स्पॉन्सर करण्यात आली. त्यानंतर दुसरी ट्रॉफी ही देखील त्याच दोघांच्या माध्यमातून शहबाज मनसुरे आणि तसेच उमेर काझी या दोघांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. त्यानंतर थर्डची ट्रॉफी आफार गोडमे यांच्या माध्यमातून प्रदान करण्यात आलेली आहे. त्यानंतर फोर्थची ट्रॉफी ही समी परकार सर यांच्या माध्यमातून प्रदान करण्यात आली स्पॉन्सर करण्यात आली. चला सामन्याला सुरुवात. सूर्य एक चेंडू निर्धाव चेंडूचा मारा मैदानाच्या आत होत आहे. चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये 12 त्यानंतर आले चैतन्य पाटील आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला खेळाडू पाहायला भेटतो. या संघाकडून चांगली कामगिरी योग्य कामगिरी मैदानाच्या आत होत आहे. खरंच आपण पाहिलं की मुख्य पंच देखील या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. चांगली कामगिरी 4 नाईटमध्ये 4 खरंच रजनीमध्ये आपण पाहिलं आहे योग्य कामगिरी. हा फ्रॅकर होता इथं देखील स्लोवर पंचांकडे अपील पण पंचाने दिलाय नकार. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. काय गोलंदाजी होत आहे खरंच दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आत. खरंच या स्पर्धेचा आपण पाहतोय मुख्य आयोजक सन्माननीय आमचे असतील. ज्या प्रकारे आपण पाहिले मुख्य आयोजक सुफियानजी उकई असतील त्यानंतर अर्सलनजी पल्लवकर असतील तौसिफजी काझी असतील त्यानंतर मनालजी काझी असतील या सर्वांना तसंच त्यांची संपूर्ण टीम सर्वांचं चांगला आपण सपोर्ट सर्वांची मेहनत आणि ती स्पर्धा पार पडते. मेगा फिनाले सामना मैदानाच्या आत रंगतोय. पंचांकडे अपील करण्यात तर आलेली आहे पण खरंच काय गोलंदाजी आयकॉनच्या भूमिकेने मी का आलोय या महाडच्या नगरीमध्ये मोठा प्रवास घडून मी देखील इथं का माझी उपस्थिती दाखवले याचा उत्तर देत का आपण पाहतोय चैतन्य पाटील खरंच चांगली कामगिरी करत आहे मैदानाच्या आत. इथं देखील प्रहार केलाय आकाशामध्ये चेंडू आहे क्षेत्र दूरवरून धावतोय आणि सुंदर असं झेल देखील टिपलाय. आणखी एक धक्का बसेल टीम वालवटी या संघाला.
ज्या प्रकारे आपण पाहतोय मैदानाच्या आत चैतन्य पाटील खरंच चांगला खेळाडू आहे आपण पाहतोय. खरंच उरण तालुक्यामधील टाकी गावामधला सुपुत्र खरंच चांगली कामगिरी आयकॉनच्या रूपामध्ये या स्पर्धेमध्ये दाखल आपण पाहतोय. नामदार चषकचा हा महासंग्राम खरंच थरार आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम 2000 आपण जाऊया परत एकदा. 4 चेंडू झालेत. एक तुमच्या माहितीसाठी परत एकदा सांगतोय. 12 धावा धावफलकावर 2 गडी बाद झालेत. 2 विकेट पडलेत आणि चैतन्य पाटील असेल गोल्डन ट्रॅक होती. 4 झालेत. आणखी 2 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक दुसऱ्यामधलं. इथं देखील प्रहार खेचण्याचा प्रयत्न त्यामध्ये देखील बीट झालेत. खरं चैतन्य पाटील काय गोलंदाजी करत आहे. 5 चेंडू आतलेत आणि 5च्या 5 चेंडू सुरेख आहे, ज्याच्यामध्ये 1 विकेट देखील घेतलेला आहे. खरंच चांगली कामगिरी चैतन्य पाटील. खरंच चांगली कामगिरी ज्या प्रकारे राहिलेली ना. खरंच वालबटी संघ संकटमध्ये आहे. इथं देखील प्रहार खेचण्याचा प्रयत्न आहे. पाहूया पंचांचा इशारा काय येईल. पंचांचा इशारावरती मात्र मेडेनवर देखील थांबलेली आहे. पंचांचा इशारा इथं वाईटचा आलाय. हे एक वाईट अतिरिक्त एक्स्ट्रा जोडली जाईल. आणि तसंच नवीद मुल्ला यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावण्यात आला. टीम रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा संघ तब्बल 2500 कॅश प्राइज असेल या सामन्यामध्ये जर विजय ठरल्यात तर. चला रिव्ह्यू घेण्यात आलाय.
वाईट असेल आपण पाहतोय मैदानाच्यात वाईट असेल ज्या प्रकारे आपण पाहिलं की पंचांनी देखील वाईटचा इशारा दिला होता आणि त्यावरती आपण ज्या प्रकारे पाहिलं पंचांना चॅलेंज करण्यात आलंय 5 चेंडू झालेत अंतिम 1 चेंडू शिल्लक आपण पाहतोय मैदानाच्यात एक रंगतदार सामना मेगा फिनाले करत ज्या प्रकारे मैदानाच्यात रंगतोय ना इथं देखील प्रहार खेचण्याचा प्रयत्न पण काय झेल पकडलाय झेल आहे का हे पाहावं लागेल झेल आहे का पाहावं लागेल आणि पंचाने थर्ड अंपायरकडे देखील रेफर केले आपण पाहतोय थर्ड अंपायरकडे जावं लागेल इथं देखील रिव्ह्यू घेण्यात आलाय कॅच चेक करण्यात येईल नॉट आउट असेल आलाय आपण पाहतोय ऑन स्क्रीन देखील पाहतोय झेल अगोदर ज्या प्रकारे झेल पकडलंय त्याच्या अगोदर चेंडू आहे ते मात्र जमिनीला धडकलाय नॉर्मली टच झालाय त्याबाबत इथं नॉट आउट असेल नॉट आउट पंचाचा निर्णय आलाय पण खरंच चांगलं कॅमेरा वर्क राहिलंय चांगली भूमिका आपण पाहतो एपी लाईव्ह इव्हेंट ह्या इव्हेंटने देखील पाडलेली आहे आपण पाहतो यूट्यूबच्या चॅनलवरती देखील ही स्पर्धा पाहिली जाते आणि खूप असे प्रेक्षक सकाळचे आपण पाहतोय की तब्बल 5 वाजायला आलेले आहेत तरी प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहेत खरंच या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे आपण पाहिले मुख्य पंच आमचे खरंच आपण पाहतोय नंदू मांडे असतील त्यानंतर संदीपजी हट्टे असतील त्यानंतर आपण पाहतोय बिलालजी इसानी असतील या सर्व राहिलेल्या पंचाची भूमिका योग्य प्रकारे तर सामन्याला सुरुवात करायचं आहे गोल्डन ट्रॅकवरती आपण मुंतसीम यांना पाहतोय गोल्डन ट्रॅकवरती मुंतसीम यांना आपण पाहतोय मगाच्या सामन्यामध्ये मेडन ओव्हर देखील याच्याच नावावर लिहिली गेले तोच गोलंदाज प्रहार खेचण्याचा प्रयत्न आकाशामध्ये चेंडू वन बाउन्स निघून जाईल इथं देखील से मारे का पार याच फटकाची अपेक्षा आले 4 चौकार भेटेल 4 ज्या प्रकारे आपण पाहिले या 4च्या साईने संघाची धावसंख्या 17 ही आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे 17 धावा धावफलकावरती स्कोरबोर्डती जोडल्या गेल्या 2 गडीच्या मोबदल्यावर पण ज्या प्रकारे मुंतसीम यांची कामगिरी मगाच्या सामन्यामध्ये राहिली होती खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे मोरबा या संघाकडून खरंच चांगली कामगिरी योग्य कामगिरी रॅपिडो चॅलेंजेस मोरबा संघ आपण पाहतोय
आणि अविपक्ष टीम मोहम्मद इलेवन वालवटी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण त्या निर्णयावरती पुरेपूर पार पडले नाही आहेत, कारण की कामगिरी तशी झालेली नाही आहे. कमी दाबात धावफलकावर जोडले गेल्यात. ज्या प्रकारे पाहतोय आपण मैदानाच्या आत एक पुढचा चेंडू इथं देखील वेगवाद होता. करत आता मोंतसिम याने देखील गतीमध्ये टप्प्यामध्ये चेंजेस केलेत. ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिल्या चेंडूत आक्रमण झालं होतं, त्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये सावरलंय. चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आत. योग्य सामने राहिलेले, योग्य स्पर्धा देखील राहिलेली आपण पाहिले की आजची अंतिम रात्र, अंतिम रजनी, ज्याच्यामध्ये फ्लडलाईट खाली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. एक सुंदर असं आयोजन. नामदार चषक प्रहार केलाय आकाशामध्ये चेंडू नामदार मधला, नामदार चषका मधला आला एक दमदार फटका, दमदार षटकार भेटेल 6. इथं देखील प्रहार प्रहार प्रहार. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा मारलाय, पण खूप दूर मारलाय. आपला एकच फटका 440चा झटका दिलाय, पण खरंच बॅक टू बॅक 2 आलेत. काय फलंदाजी हा फलंदाज करतोय. आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न आता करतोय हा फलंदाज. खरंच चांगली कामगिरी, A1 दर्जाची कामगिरी मैदानाच्या होत आहे या फलंदाजच्या माध्यमातून. आखिब आता आपण पाहतोय सगळं त्याचं देखील ह्याही आपण सामन्यामध्ये राहिलेली आहे, चांगली कामगिरी राहिलेली आहे. ट्वेंटी 29 धावा धावफलकावर जोडलेले आहेत. आपण पाहतोय अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत, पण मोंतसिम यांच्या मगाची कामगिरी दर्जेदार राहिली होती, पण या सामन्यामध्ये आपण पाहतोय थोडीशी कमी गतीने आणि थोडीशी आपण पाहतोय मागडे षटक. ज्या प्रकारे मैदानाच्या आत आपण पाहतोय एक रंगतदार सामना, रंगतदार स्पर्धा आणि योग्य क्रिकेट देखील होत आहे. ज्या प्रकारे सगळ्याला सामन्याला स्पर्धेमध्ये, ज्या प्रकारे स्पर्धेला आयुष्य. इथं देखील फुल टॉस, त्याच दिशेने फटका सजवलाय, ऑन रिझम मध्ये खेळून काढलाय. खाली आहे क्षेत्ररक्षक, करणार नाही आता कुठलीच चुकी, भेटेल सिंगल. खरंच ज्या प्रकारे आपण पाहतोय सिंगलच्या साहाय्याने झाले संघाच्या धावसंख्येत भर. आता धावसंख्या देखील चांगल्या वेगाने धावत आहे, तब्बल 30 धावा धावफलकावर. आणखी अंतिम 1 चेंडू शिल्लक आहे, पण खरंच 2 फटके दे महत्वाचे ठरले आकिब यांचे. आकिब याने 2 फटके मारलेत, पण लाजवाब मारलेत. आपल्या संघाला सावरण्यासारखे फटके मारलेत. डावखुरा फलंदाज आपण पाहतोय, आणि त्यानंतर आता नववीद हे देखील आलेत. फुल टॉस, परत एकदा फुल टॉस, परत खराब चेंडू. त्याला देखील मोठा फरार खेचण्याचा प्रयत्न, पण तेवढं काही कनेक्शन झालेलं नाही आहे. ज्या प्रकारे आपण पाहिलं ऑन रिझम मध्ये खेळून काढलाय. डीपचा क्षेत्ररक्षक आला मिड विकेट मध्ये, आणि बॅटिंग टीम रिव्ह्यू घेण्यात आलाय. थर्ड अंपायरकडे जावं लागेल, डिसिजन पेंडिंग. Hello, hello, hello.
अ, मैदानाच्या आत रंगतोय सामना. ज्या प्रकारे आपण पाहिलंय 30 धावा धावफलकवर. त्यांचे पोर आलेत ना दाखवायचं मग. वाईट टाकला हो, वाईट टाकला नाही यांनी. पहले ओवर में 13 थे, वाईट टाकला. इधर स्कोरर बता रहे वाइड भी आया था एक. क्या आया था बता मेरे को. पंच एक मिनिट, मिनिट थांबायचंय. चेक आराम करण्यात से. येत आहे. 1 मिनिट. आराम से. आप कौन है भाई. ओनर है. आप बैठो डगआउट में बैठो. डगआउट में बैठो. ओनर है डगआउट में बैठो. कोई बात नहीं. आप 1 टीम के मिनिट owner है, थांबायचंय. टीम के owner डिसिजन है. देण्यात टीम येत के आहे. owner है. उधर बैठो. हाँ कोई नहीं आएगा. हो गया. ओके मैच स्टार्ट. मैं ये 3 दिन से बार बार ये बात बता रहा हूँ कि आप लोग क्रिकेट खेलते हो, अच्छे क्रिकेटर हो, आपका गेम बनाओ. हर गेंद पे आप पवेलियन में आ रहे हो, हर गेंद में. ऐसे तो फिर हमको एक फ्लैट ढूंढना पड़ेगा कि वहां से थर्ड अंपायर को कॉल करना पड़ेगा. विनंती सर. इथं देखील फुलटॉस होतं. त्याला देखील प्रहार केलाय. आकाशामध्ये गवस दिगालदार फटका. आणखी डगात लाइटिंग केले. आकाशात फायटिंग. भेटतील 6. खरंच एक मोठा प्रार आलाय. पण मोठ्या प्राराने कलाटने देखील घेतलेले 39 धावा धावफलकवर आपण पाहतोय मैदानाच्या आत ऑन स्कोर बोर्ड. ज्या प्रकारे आपण पाहिलंय योग्य स्कोरिंगचं काम आमचे मेहमूदजी देशमुख असेल. आमच्यासोबत ऑफलाईन स्कोरर देखील जोडले गेलेत. चला जाऊया मैदानाच्या. 3 चेंडू झाले. 3 चेंडू अंतिम शिल्लक. प्रहार केलाय. परत एकदा प्रहार केलाय. पण खरंच इथं देखील येईल सिंगल. आणि ज्या प्रकारे आकिब आणि नवीद यांची जोडी टिकलेली आहे ना, खरंच आपल्या संघासाठी एक महत्त्वाची जोडी आणि महत्त्वाचा ज्या प्रकारे आपण पाहतोय पार्टनरशिप ठरलेली आहे. कारण की 41 धावा धावफलकवरती जोडल्या गेल्यात. एक चांगला आता टोटल उभा करण्याचा प्रयत्न राहिला याही 2 फलंदाजीच्या माध्यमातून. आपण पाहतोय नामदार चषकचा हा थरार, नामदार चषकचा हा महासंग्राम. ज्या प्रकारे आपण पाहिलंय की या स्पर्धेमध्ये 40 संघात या स्पर्धेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर चांगले 2 संघ स्पर्धेमध्ये
इथं देखील प्रहार केलाय, फुलटॉस होतं, त्याला देखील ऑन रिझर्व मध्ये डीप मध्ये पाठवून दिलंय. तब्बल 4 धावांकडे मिलेंगे 4, तो बेडाव का पार येत आहेत मैदानाच्या आतमध्ये 4 धावा. ज्या प्रकारे आपण पाहतोय अंतिम एक चेंडू शिल्लक आहे, 45 धावा धावफलकवर मैदानाच्या स्कोरबोर्डवरती 45 जोडले गेले. अंतिम एका चेंडूमध्ये आपण पाहतोय ज्या प्रकारे किती धावा जोडले जाते, किती धावाचा टार्गेट हा सेट असेल वालवटी संघाकडून. ज्या प्रकारे आपण पाहिलं की नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि त्यानुसार आता फलंदाजी झालेली आहे. पण आणखी धावा आल्या असते तर खरंच ग्रँड फायनलचा सामना आहे. या सामन्यामध्ये आपण पाहिलंय मगाच्या सामन्यामध्ये तब्बल 70 धावा देखील अंतिम धावापर्यंत गेल्या होत्या. चला अंतिम चेंडू आहे, फेकायचा विनंती आहे. 45 धावा स्कोरबोर्ड. इथं देखील होता फुल टॉस, त्याला देखील केलाय प्रहार, त्यावर केलाय वार आणि पंचांचा इशारा देखील आपण पाहावा लागेल. एक धावा पूर्ण बघता बघता दुसरा धाव देखील पूर्ण. पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय की बॅटिंग टीम रिव्ह्यू घेण्यात आलाय, चेक करण्यात येईल. चला फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी असेल. आपण पाहतोय बघता बघता 4 षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डची धावा जोडल्या गेल्यात. तब्बल बघता बघता एक चांगला स्कोर आणि चांगला टोटल आता प्रयत्न केले होते, त्यामध्ये यशस्वी ठरले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 47. 47 आकड्यावर 48 करावे लागतील. 24 मध्ये 48 आवश्यकता. प्रति ओव्हर 12 धावांच्या रणनीतीने चालवावं लागेल टीमला, चांगलं प्रदर्शन करावं लागेल. चला विनंती आहे, चला टीम जायचं क्षेत्र त्वरित सजवायचं आहे. तसंच फिल्डिंग टीम आपण देखील यायचं डगआउटमध्ये. चला विनंती आहे वालपट्टी संघात अरसलान पल्लवकर स्टेज की तरफ आए. चला विनंती आहे वालपट्टी संघ एकी मिनिट टीम मीटिंग करायची नाही आहे. एक नम्रतेचा पुकार, नम्रतेची विनंती, नम्रतेची सूचना आपल्याला देण्यात येते. वारंवार सांगण्यात देखील येणार नाही आहे, याची भान आपण ठेवायची आणि थोडासा कोऑपरेट करा. आपण देखील पाहतोय घड्याळामध्ये 5 देखील वाजून गेलेले आहेत. आपल्याला विनंती आहे लवकरच आपल्याला स्पर्धेला आपण गुड बाय म्हणायचं आहे. अंपायर्स फील्ड पे चले जाए और फील्डिंग सजा ले. दोनों अंपायर्स फील्ड पे चले जाए. अरसलान पल्लवकर स्टेज पर आ जाए. क्या उनको क्या लिख चलो स्पीड ऑफ अंपायर. दिस इज द फाइनल मैच.
नामदार चषक का फाइनल मैच मोहम्मद अली वालवटी ने पहले 4 ओवर्स खेल के फाइनल में 47 रन बनाए और जीत के लिए चाहे 48 रन। यकीनन स्कोर अच्छा है, प्रति ओवर 12 रन। अगर फाइनल के हिसाब से देखा जाऊं तो स्कोर कोई खराब नहीं है, लेकिन देखना है कि मोरबा रैपिडो कैसे खेलती है, ये इंपॉर्टेंट होगा। यस, इधर देखो तंजीफ फलोकर और अयाज, ये काम धंधे वाले लोग हैं। चलो भाई, स्पीड ऑफ अंपायर। 24 गेंदे 48 रन, मतलब प्रति ओवर 12, मतलब हर गेंद पे 2 रन। क्षेत्र रक्षण आपको बताओ, विकेट कीपर के अलावा शॉट फाइल लेग, एक शॉट थ्रोमैन, फिर बैकअट पॉइंट है। मोबिन राउट पॉइंट क्षेत्र सर्कल के अंदर एक कवर पे है, एक्स्ट्रा कवर डीप बल्कि मिड ऑफ के क्षेत्र में एक मिड विकेट क्षेत्र में एक खिलाड़ी। यस, श्रीलेश के ऊपर भरोसा किया कैप्टन है, चैतन्य है बल्लेबाज और तौफीक टॉली। एग्जैक्टली 5:08 हुए। यह तकरीबन 5:30 को मैच खत्म होना है 22 मिनट में। उसके बाद प्रेजेंटेशन भी है, तो प्लीज स्पीड ऑफ अंपायर। अच्छी गेंद, काफी अच्छी गेंद खेला, उसको बैकअप पॉइंट की तरफ और कवर के क्षेत्र के बीच से गेंद निकल के गई थी बाउंड्री की तरफ। बैकअप अच्छा किया, 2 रन हासिल हुए बल्लेबाज चैतन्य पाटिल को। पहली गेंद 2 रन और रन रेट भी है प्रति गेंद 2 रन का। श्रीलेश गेंदबाज, 1 गेंद 2 रन, जीत के लिए चाहे 48। प्रयत्न होगा, मोबिन राउत है। अच्छी गेंद, क्या क्लास का शॉट खेला है, अपने घुटनों को जमाया, बल्ले के ऊपर लिया गेंद और खेला स्क्वायर लेग के क्षेत्र में 4 रन के लिए। इस 4 के साथ बढ़ता हुआ स्कोर रैपिडो मोरबा 6 पे। चैतन्य पाटिल 3 टूर्नामेंट में लगातार शॉर्ट पिच गेंद खेला, लगान के क्षेत्र के ऊपर से गेंद जाती हुई आहिस्ता आहिस्ता बाउंड्री की तरफ, फिर एक बार सीधे 4। इस 4 के साथ बढ़ता हुआ स्कोर 10 पे। शॉर्ट पिच थी, बैकफुट पे गई, आधा अधूरा शॉट खेला, लेकिन वनडे शॉट, लगान क्षेत्र सर्कल के अंदर था, 4 रन मिले। श्रीलेश को पनिश करते हुए 3 गेंदों में 10 रन। जानते हैं चैतन्य, अच्छा शॉट, फिर एक बार गेंद थी फुल टॉस और खेला शॉट मिड ऑन के क्षेत्र में, फिर एक बार 4 रन के लिए। इस 4 के साथ बढ़ता हुआ स्कोर 14 पे। चैतन्य जानते हैं कि मैं पहले ओवर जो पावर प्ले का ओवर है उसमें ही खुल के खेलूं और खिल के खेलूं। क्यों? यहां प्रेशर हटा दूं पहले ओवर में, और यही होना चाहिए हर बल्लेबाज के लिए। 14 रन 4 गेंदे, जीतने के लिए 48। श्रीलेश 4 गेंदे 3 चौके 1 2D।
फिर शॉट खेला गया, यस यस यस, कवर के क्षेत्र में कारपेट के सहारे गेंद यस निकलती गई, सीधे 4। चैतन्य पाटिल जुई में 2 मर्तबा, तेलंगाना में 1 मर्तबा और फिर बाहर की इस नगरी में नामदार चषक को शोभा देते हुए 5 गेंदे 18 रन। शॉट फिर गेंद बैकफुट पे गए, खेला था बैकवर्ड पॉइंट की तरफ, मुबीन राउत थे वहां पे क्षेत्ररक्षण अच्छा, पर 1 रन के लिए नहीं रोके चैतन्य पाटिल को। 1 रन मिलेगा चैतन्य को, पूरा के पूरा ओवर अकेले चैतन्य पाटिल ने खेले और उसमें 19 रन बनाए, अनबीटन। अगर ये मैच 3 ओवर में खत्म होती है तो तौसीफ राउत के छोटे भाई अबू राउत, इनकी तरफ से 2500 रुपए का इनाम। 1 ओवर 19 रन विदाउट लॉस। तौफीक को अभी तक कोई स्ट्राइक नहीं मिले ना। सेकंड ओवर में भी चैतन्य पाटिल ऑन स्ट्राइक, 6 के 6 गेंदें खेली थी चैतन्य पाटिल ने। ये हीरो है, एक मैच निकाल के दिया था भी इस टूर्नामेंट में चैतन्य पाटिल ने। कल शायद कल बेस्ट इनिंग खेली थी 20-22 रन की, लेकिन मैच को निकाल के गए थे। अच्छी गेंद, काफी अच्छी गेंद, काफी अच्छी गेंद और बेल्ट उड़ा दी गेंद, साफ बोल्ड हुए चैतन्य पाटिल। गेंद देखो, पहले बल्ले पे टकराई, फिर पैट पे टकराई और फिर लगी जाके सीधे विकेटों पे, और चैतन्य पाटिल बैक टू द पवेलियन। पहला झटका रैपिडो मोरबा को। टीम मीटिंग मत करो, फील्डिंग में ताला 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 तुझ्या मर्जीने टाक, बघ नको कम्प्युटरला। यस, 7 गेंदे 19 रन, चैतन्य का विकेट मिला, महत्वपूर्ण विकेट। महत्वपूर्ण विकेट मिला। अब नए बल्लेबाज है नयन भगत। क्या खेल खेला है नयन भगत ने इस टूर्नामेंट में, बाहर के इस नगरी में। पहले तो गेंदबाजी में बेस्ट से बेस्ट गेंदबाजी की, लेकिन आज बैटिंग का भी काफी अच्छा प्रदर्शन है। अकीब की गेंद, काफी अच्छी गेंद थी, लेफ्ट हैंडर गेंदबाज अकीब। इस मैच के पहले काफी अच्छी बैटिंग की थी अकीब ने। अच्छी गेंद, उतना अच्छा शॉट खेला है, बॉलर बैक ड्राइव, शतरक्ष ने वहां पे 1 रन मिलेगा नयन भगत को। इस 1 रन के साथ रैपिडो मोरबा 20 पे पहली मर्तबा तौफीक डॉली स्ट्राइक के ऊपर। इस मैच के पहले तौफीक ने भी काफी अच्छी इनिंग खेली थी, लेकिन अब फाइनल का मैच है, हल्का सा प्रेशर रहता हर किसी खिलाड़ी पे ऊपर। क्यों? बड़े बड़े यहाँ डगमगाते हैं, लेकिन तौफीक एक्सपीरियंस खिलाड़ी है, जानते हो खेल को, प्रेशर झेलना जिंदगी का उनके एक हिस्सा है। 1 ओवर 3 गेंदे 20 रन। इस ओवर में 3 गेंदों में केवल एक ही रन आ चुका अभी तक। शॉट खेला है तौफीक का, हवा में झूलता हुआ शॉट, कॉलिंग कैच है, somebody is there, लेकिन कैच ड्रॉप होके गेंद निकल के गई, 1 बाउंस बाउंड्री के बाहर, सीधे 4।
24 स्कोर हुआ है, 1 ओवर 4 गेंदे 24 रन। अब चाहिए केवल 24 ही रन, गेंदे बाकी है 14, 14 में 24। शॉर्ट पिच के थे, बैकफुट पे आए थे तौफीक, पुल किया उसको स्क्वायर लेग के रीजन में। 10 में 24 आए, अब 14 में 24। हल्का सा एज फेवर ऑफ रैपिडो मोरबा, लेकिन खेल है, कब क्या होता है, कब गेंद रंग बदलती है, ये देखना इंपॉर्टेंट है। और मुबिन राउत एक्सपीरियंस खिलाड़ी है, जानते हो कि कैसे फंसाना। एज ए लाइक ऑफ शनवान, फुल लेन की गेंद, काफी अच्छी गेंद, बीत हुए तौफीक, गेंद निकल के गई पैड और बैट के बीच में से। डॉट गेंद, स्कोर खड़ा है 24, एक गेंद आना बाकी इस ओवर की। शॉर्ट पिच गया, बैकफुट पर आकर उसको पुल किया फल लेग के क्षेत्र में, कोई किसी को चांस नहीं। 1 बॉल, फिर एक बार सीधे 4। आज टॉली का दिन है, 3 गेंदे 2 चौके, चतुराई है उनके अंदर, एक बॉडी में मोमेंटम है, गति है उनके अंदर, एक सेकंड में मोमेंटम आता है और गेंद को दिशा देते हैं। एक दिशा दी थी स्क्वायर लेग के रीजन में और एक दिशा दी 5 लेग के रीजन में। 2 चौके हासिल हुए आफ्टर 2 ओवर्स, 28 रन, लॉस ऑफ 1 विकेट। अब केवल चाहिए 20, बाकी ओवर 2। ये अंपायर स्पीड अप प्लीज। After completion of second over, score is 28, loss of 1 wicket. तौफीक 3 गेंदे 8 रन, नयन भगत 2 गेंदे 1 रन। यस स्पीड अंपायर, सुबह हो चुकी है, हर किसी को मालूम है, किसी को जॉब पे जाना है, किसी को अपने ड्यूटी पे जाना है, किसी को बिजनेस के लिहाज से जाना है, इसलिए प्लीज स्पीड अप। और आज मंडे भी है, इसहाक के हाथों भरोसा किया कैप्टन मुबिन राउत ने, इसहाक को गेंदबाजी किए का मोर्चा दिया है। सामने है बल्लेबाज नयन भगत। नयन भगत ने इस मैच के पहले काफी अच्छी बैटिंग की थी, वैसे भी गेंदबाजी उनकी काफी बेस्ट लेवल पे है, लेकिन बल्लेबाजी भी महारत रखते हैं। तौफीक जानते हैं कि इस मैच को निकालना है क्योंकि फाइनल मैच है, लेकिन मुबीन राउत भी नजरें जमा के रखे इस मैच के ऊपर। शॉट खेला, प्रोडक्शन है वहां पर, अच्छा शतरक्षण तमीम के द्वारा, केवल 1 रन मिलेगा ऑन द स्टंप थ्रो। वाह, इस 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर मोरबा रैपिडो 29। इसहाक सेकेंड टाइम, शॉर्ट पिच गेंद थी ऑफ साइड टू ऑफ स्टंप, कट करने का प्रयास किया, चूक गए, लेकिन इतनी बाहर से गेंद गई कि अंपायर ने इस गेंद को वाइड घोषित किया। इस वाइड के साथ शायद रिव्यू के लिए अंपायर, ये देखिए थे अंपायर प्लीज, बिलाल है वहां पे। इस वाइड अंपायर
बढ़ता हुआ स्कोर 30 पे। खरंच जमाने सर आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनाले मेगा फिनालेचा सामना 48 धावांचा पाठलाग आहे आणि 30 धावा धावफलकावरती जोडले गेले आहेत. 18 धावांची अपेक्षा आहे टीमला, पण कशा प्रकारे प्रदर्शन राहील हे देखील पाहणं गरजेचं आहे. उठाव तुला इचरेसाठी मी माहिती घेतलाय. पुढचा चेंडू परत एकदा गोलंदाज सज्ज. इथं देखील प्रहार खेचण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. ज्या प्रकारे स्क्वेअर लेग डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल दूरवरून क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल जोडली जाईल आणि सिंगलच्या साईने होईल स्ट्राईक रोटेड. एकच्या साईने होईल संघाच्या धावसंख्येत भर आणि 31 धावा देखील धावफलकवर. खरंच आपण पाहतोय रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा संघ चांगली कामगिरी करत आहे, तर विपक्ष टीम मोहम्मद 11 वालबटी या दोन संघामध्ये मेगा फिनाले ग्रँड फिनालेचा सामना नामदार चषक 2026 सीझन 1 आपण पाहत आहोत. या स्पर्धा ही 4 नाईट झाले. आपण चौथी रजनी ज्या प्रकारे पाहतोय सकाळचं देखील सत्र थोड्याच वेळामध्ये देखील आपण पाहणार चालू होणार आहे. इथे देखील इसाक सज्ज झालो होते. वेगामध्ये आपण पाहतोय वेगावर स्वार होणार आहे गोलंदाज आहे. चांगली कामगिरी वेगामध्ये आपण करतो आणि आता विकेट आलाय. काहीतरी नवीन घडलंय. फलंदाजाला जबाल लागेल बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक खरंच हा महत्वाचा विकेट असेल का, हा देखील ठरणं गरजेचं आहे. चला नवीन फलंदाज आपण देखील स्पीडअप फास्ट जायचं मैदानामध्ये. तसंच टीम मिटिंग झाली असेल तर चला मैदानाचा ताबा आपण देखील क्षेत्राची सजवा विनंती आहे टीम. चला फलंदाज नवीन फलंदाज मैदानात जायचं आहे आपल्याला विनंती आहे. लगेच त्यांना पण टाइमपास तयार होऊन देत नाही यार. चला फलंदाज आपण मैदानाचा ताबा घ्या. थोडी विनंती आहे कारण आपण देखील पाहतोय आपल्याला देखील सकाळ झालेली आहे. ही स्पर्धा आपल्याला थोड्याच वेळामध्ये संपवून आपण देखील ज्या प्रकारे पाहतोय ना मैदानामध्ये 9 मध्ये 17चं समीकरण आहे. 9 मध्ये 17 कोणत्या खेळाडूवरती बसेल खतरा आणि कोणत्या संघाला बसेल खतरा हे देखील पाहणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे AP लाईव्ह इव्हेंटवर त्या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला भेटतोय. ज्या प्रकारे सकाळचं सत्र चालू झालेलं आहे 5:30 वाजून गेलेले आहे तरी आपण पाहतोय 200च्या वर खरंच 300च्या वर आपण प्रेक्षक या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेचा लाभ घेत आहे. त्याही प्रेक्षकांचं खूप खूप या स्पर्धेमध्ये स्वागत असेल. खूप खूप आभार आपला देखील. आपण देखील स्पर्धेमध्ये आमच्यासोबत जोडलेले असतात. त्यानंतर आपण मुख्य व्यासपीठ देखील पाहतोय. मुख्य व्यासपीठ मुख्य आयोजक, त्यानंतर ज्या प्रकारे सन्माननीय सर्व व्यक्तिमत्व, त्यानंतर सर्व ज्या प्रकारे खूप असा वेळ झालाय तरी कोणतेही सपोर्टर्स आणि खरंच आमचे पालागोत्री मुख्य आयोजक इथून गेलेले नाही आहेत. चांगली कामगिरी, चांगला सपोर्ट, चांगली मेहनत या स्पर्धेच्या मागे या सर्वांची राहिलेली आहे. प्रहार केलाय आकाशामध्ये चेंडू फटका फसलाय आणि इथं देखील आणखी एक धक्का बसलाय. नयन भगत यांना देखील बॅक टू दी पवेलियन जावं लागेल. प्राइस डिसिजन चालू घे. प्राइस टीम येते. बाहेर काय टेबलावर ठेवले नाही काय गोल काय ठेवले नाही बाहेर नाही ते बाहेर देत ते पण ऐकच गोल होतं काय ते ना. चला विनंती आहे सामन्याला सुरुवात करायचं आणि तसंच एक नम्रतेची विनंती टीम रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा संघ आपल्याला देखील असेल. आपण देखील आपला फलंदाज हे रेडी ठेवायचं आहे कारण आयोजकांकडून सूचना येत आहे की थोडी विनंती करा आणि आपण देखील विनंतीला स्वीकारा आणि आम्हाला देखील ज्या प्रकारे सपोर्ट द्या. थोडीशी विनंती आहे टीम रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा संघ. अ 17 धावांची अपेक्षा आहे मैदानाची. आता आपण पाहतो 31 धावा धावफलकवर. ज्या प्रकारे 2.4 षटकाचा खेळ झालेला आहे. ज्या प्रकारे मैदानाच्या आत आणखी चांगली कामगिरी राहिलेली आहे. 48 धावांचा पाठलाग, त्यामध्ये चांगली कामगिरी, चांगली भूमिका गोलंदाज आता पार पाडतोय. इसाक याने देखील चांगली कामगिरी पार पाडली कारण की रनआउटच्या भूमिकेमध्ये देखील एक विकेट आलं होतं. त्यानंतर एक खेळाडू देखील महत्त्वाचा विकेट घेतला. नयन भगत याने देखील बॅक टू दी पवेलियन पाठवून दिलं. एक मोठा धक्का बसला टीमला. ज्या प्रकारे आपण पाहतोय मैदानाच्या आत एक रंगतदार सामना, एक महत्त्वाचा बॅटल, ग्रँड फायनलचा सामना आहे, मेगा फायनल आहे, त्यामध्ये देखील हा सामना रंगतोय. 48 धावांचा पाठलाग.
परत एकदा प्रहार केला, तेवढं काही कनेक्शन झालेलं नाहीये. ऑन मध्ये खेळून काढलाय, डीपचा क्षेत्ररक्षक नतोय, एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न राहिलाय, पण आता काहीतरी नवीन घडलाय, जावं लागेल त्या अंपायरकडे. डिसिजन पेंडिंग असेल, आपल्याला देखील त्वरित डिसिजन देण्यात येणार आहे, तेव्हा टीम मीटिंग जास्त वेळ करायची नाहीये. डिसिजन सांगा. विकेट आहे, फलंदाजाला यावं लागेल, माघारी परतावं लागेल. पण आपण पाहिलं की फलंदाज देखील माघारी आपण पाहिलं की बॅक टू दी पॉवेलियन येत होते. त्यानंतर आपण पाहिलं की हवेमध्ये बॅट होती आणि अगोदरच चेंडू मात्र स्टंपसाठी आपण पाहिलं की चांगली कामगिरी मैदानाच्या आत होत आहे. कुठली मॅच आता कुठं आलेली आहे आपण पाहतोय. 31 धावा धावफलकवर झालेले आहेत आणि आता जिथं 2.4 आणि 7 मध्ये करायचे तर तब्बल खूप धावा फार पाडायचे आहेत, खूप धावा फार पाडायचे आहेत. 7 मध्ये 16ची अपेक्षा आहे. तो तौसीद असेल स्ट्राईक मार्फत आपण पाहिलंय की, आणि नादिश तौसीद आणि नादिशचा हा बॅटल. नादिश असेल स्ट्राईक मार्फत, तौसीद असेल नॉन स्ट्राईक मार्फत. गोलंदाज सज्ज, प्रहार केलाय. आपण पाहतोय मैदानाच्यात काय घडलंय. मोरबा संघ देखील प्रयत्न करतोय, यशस्वी ठरलाय, पण खरंच कमी धावांचं लक्ष, पण त्याला डिफेन्स करताना फायनल मध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे या संघाच्या माध्यमातून. आपण काय पाहिलं ना, पहिल्या षटकामध्ये कमी धावा आल्या, पहिल्या षटकामध्ये खूप धावा आल्या, पण पुढच्या 2 षटकामध्ये संघाने सावरलंय. आता अंतिम षटकामध्ये 14 धावांची अपेक्षा असेल टीमला. सहा मध्ये 14ची अपेक्षा असेल. आपण पाहतोय नामदार चषक 2026चा थरार, 2026चा महासंग्राम. ज्या प्रकारे आपण पाहतोय मैदानाच्या सामना काहीतरी घडलाय आणि सामन्यामध्ये इंटरेस्ट वाढलाय, कारण की ज्या प्रकारे पाहिले ना की ह्या दोन्ही संघाने योग्य कामगिरी केली होती, त्यानंतर मेगा फिनालेमध्ये प्रवेश केला. मुख्य अतिथी आपण मुख्य व्यासपीठावरती देखील आमचे जमानी सर आणि त्यांच्या नजीबजी पल्लवकर आपण ऑनस्क्रीन यांना पाहतोय. तसंच ऑनस्क्रीनवरती आपण देखील आता सर्व मान्यवर देखील पाहतोय. मुख्य व्यासपीठावरती अजूनपर्यंत स्थानपन्न आहेत, त्यांची देखील या स्पर्धेमध्ये उपस्थिती लाभलेली आहे, त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. कारण की आपण देखील आमच्या सोबत सकाळच्या 17पर्यंत उभे राहिलात, सकाळच्या 17पर्यंत आमच्यासोबत जोडलेले असतात आणि असलेले आहात देखील. चला सामन्याला सुरुवात करायची. पंच विनंती आहे, आपण देखील थोडीशी रिक्वेस्ट करायची आहे, स्पीडअप पकडायचं आहे. 6 मध्ये करायचे 14. चला जाऊया सामन्याकडे. 6 मध्ये असेल अपेक्षा 14 धावांची. आपण पाहतोय गोल्डन ट्रॅक होती, मिझियाफ आहे गोल्डनसाठी ट्रॅक होती सज्ज. आपण पाहतोय ज्या प्रकारे सामना रंगतोय. पहिल्या चेंडूवरती आलाय सिंगलच्या साईड होईल संघाच्या धावसंख्येत भर, आणि तोसिफ आणि नादिश सलामीचा बॅटल नाही असेल, कारण की आपण पाहिलंय खूप असे विकेट पडले 4 विकेटच्या मोबदल्यावर. आपण अंतिम क्षण हे आता विजय पाटील आलाय. ठीक आहे चेक करण्यात येईल. आपण पाहतोय थर्ड अंपायरचा देखील डिसिजन हो, वाईट चेक करण्यात येईल. पंचा फेअर डिलिव्हरी आहे, सामन्याला चालू करायचं आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय, फेअर डिलिव्हरी आपण मैदानाच्या आत घडलेली आहे. काय बघा पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये मैदानाच्या आत काय घडलंय. 22चा सिंगल आलाय. ठीक आहे
एक धावा धावून पूर्ण करण्यात आलेली आहे. एकच्या साईने संघाच्या धावसंख्येत भर देखील होईल, पण सामना थोडा तरी दूर आहे, कारण आपण पाहतोय 5 मध्ये 13 करायचे आहेत, पण गोलंदाज देखील चांगले आहेत. मिजियाफ देखील आपण पाहतो चांगली कामगिरी मिजियाफ यांच्या माध्यमातून मी देखील खूप वेळा पाहिलेली वालवटी संघाकडून सातत्याने राहते, पण आता करावी लागेल. नामदार चषकाचा आपल्याला मानकरी ठरायचं असेल, आपल्याला योग्य कामगिरी देखील करावी लागेल. कारण की बोलताना क्रिकेट असा केला, क्रिकेटमध्ये आपण मैदानामध्ये किती वेळा हरलात हे महत्त्वाचं नसतं, आपण उठून किती वेळा लढलात हे महत्त्वाचं असतं. प्रहार खतरनाक आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रम होतो, आणि कार्यक्रम देखील केला. मैदानाच्या आत आला एक दणदणीत खणखणीत ब्रँडेड षटकार भेटेल 6. 4 मध्ये 7चा समीकरण आपण पाहतोय. वालवटी संघ आता काहीतरी चेंजेस करतोय मैदानाच्या आतमध्ये. मिजियाफ यांच्यावरती आक्रमण झालंय, पण खरंच ज्या प्रकारे आपण म्हणतात ना की क्रिकेट हा असा खेळ आहे ज्याच्यामध्ये वेळ बदलण्यासाठी वेळ लागत नाहीये. सामना अजूनपर्यंत ऑन आहे, कारण की अजूनपर्यंत आपण पाहतोय 4 मध्ये 7 करायचे आहेत. अंतिम क्षणावरती देखील स्पर्धा आलेली आहे. आपण पाहतोय मेगा फिनाले 4 मध्ये 7ची अपेक्षा. गोलंदाज सज्ज इथे अलख्याने कट करण्याचा प्रयत्न, खाली होती क्षेत्ररक्षक, पण खाली आहे क्षेत्ररक्षक, करणार नाही कुठली चुकी. गली रिझम मध्ये देखील चांगलं प्रोटेक्शन राहिलेले आपण पाहिलं की शॉर्ट थडप्यांमध्ये देखील क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. सिंगल जोडले गेले. 3 मध्ये 6चं समीकरण मैदानाच्या आत. खरंच आपण पाहतोय, खरंच आपण वाढदिवसाच्या निमित्ताने बरेचसे गोगावले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा क्रिकेटचा महासंग्राम आणि खरंच त्याची अंतिम रजनी आणि अंतिम क्षणावरती आपण देखील आलो. अंतिम 3 चेंडू आहेत शिल्लक या स्पर्धेचं. आपण स्पर्धे देखील आपण पाहतोय अंतिम क्षणावरती आलेली, अंतिम वेळेवरती आलेली आहे, आणि त्यामध्ये चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगली स्पर्धा. महाड या तालुक्यामध्ये एकमेव स्पर्धा असेल. खरंच चांगल्या प्रकारे आयोजन करेल, आणि तेवढ्या कमी वेळांमध्ये या स्पर्धेचं आयोजन झालंय आणि योग्य प्रकारे पार देखील पडले. प्रहार आकाशामध्ये चेंडू फटका फसलाय आणि प्रॉपर टायमिंग केलंय. विकेट आणि धक्का क्रमांक 5. आपण पाहतोय 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता, अपेक्षा, गरज आहे मैदानाच्या आत. मिजियाफ यांच्यावरती आता प्रेशर निर्माण आहे, पण फलंदाजाला देखील 2 मध्ये 1 चेंडूला आउट ऑफ द पार्क आला स्लॉटमध्ये प्लॉटमध्ये पाठवणं गरजेचं आहे, कारण आपण पाहतोय नामदार चषकचा हा मेगा फिनालेचा सामना आहे, पण हा जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय हा एक मोठी जबाबदारी घेऊन आलाय, कारण 2 मध्ये 6 पार पाडायचे, पण 2 मध्ये 6 जर पार पाडले तर आपल्या नावावरती हा टायटल 2026चा लिहिला जाईल, आणि 2 मध्ये 6 नाही झाले तर आपल्याला पराभूत व्हावं लागेल, रनर टीम ठरावं लागेल, पण आपली कामगिरी दर्जेदार आहे. पण क्रिकेट असा केलाय तो मात्र अंतिम क्षणापर्यंत कोणत्या बाजूने मात्र वाटचाल करेल हे सांगू शकत नाही आहे, कारण की 2 मध्ये 6चा समीकरण आहे. 2 मध्ये एका चेंडूला आउट ऑफ द पार्क आला स्लॉटमध्ये की पार्किंग प्लॉटमध्ये पाठवणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे मैदानाच्या आत सामना रंगलाय, 2 मध्ये 6 करायचे आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतोय. 48 धावांचा पाठलाग तर आहे, 42 धावा जोडल्या गेल्या. मिजियाफ परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज, एक मोठा रनअप. प्रहार खेचण्याचा प्रयत्न, बीट झालेत, हिट करण्यामध्ये बीट आणि स्ट्राईक रोटेड. काय मैदानाच्या आत घडलंय, 1 चेंडू आणि 6 धावांची अपेक्षा, आवश्यकता, गरज, पण आता आलंय, आता काहीतरी घडलंय. पंचांकडे अपील देखील थर्ड अंपायरकडे देण्यात. हॅलो,
फेअर डिलिव्हरी असेल आणि हा सामना अंतिम चेंडूमध्ये महासंग्राम जशा प्रकारे रंगला पाहिजे. नामदार चषक हा दमदार झाला पाहिजे. आता दमदार झालाय. एक चेंडू आणि तब्बल 6 धावांची अपेक्षा, आवश्यकता, गरज आहे. मैदानाच्या आत सामना रंगलाय, मेगा फिनाले रंगलाय. ज्या प्रकारे आपण पाहिलंय 48 धावांचा आव्हान आणि आता 42 धावा स्कोर बोर्डवर. अंतिम एक चेंडू अपेक्षा असेल 6 धावांची. हा चेंडू कंपल्सरी सीमारेखा ओलांडताना तब्बल 6 धावांसाठी पाठवणं गरजेचं आहे. एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. एक चेंडू 6 धावा, 6 धावा, एक चेंडू. हा एवढे सामना मैदानाच्या आत. प्रेशर प्रेशर प्रेशर, दोन्ही खेळाडूवरती प्रेशर, फलंदाजावर प्रेशर, गोलंदाजावर देखील प्रेशर. आपण पाहतोय नामदार चषक 2026. आता प्रेक्षक देखील उभे राहिलेत. वाईट 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 पंचांचा इशारा अतिरिक्त चालाय, वाईटचा आलाय. आता आपण पाहतोय आता जर फायनलचा सामना आहे, 1 मध्ये 5 करायचे आहेत, पण 4 धावा जर आल्या तर सुपर ओव्हर होईल. आणि फायनल मध्ये सुपर ओव्हर झाली तर खरंच आपल्याला सकाळचा सत्र आणि ह्या उजेडामध्ये आपल्याला पाहायला फोकस बंद करून सामना आपल्याला पार पाडावा लागेल. कारण आपण पाहतोय तब्बल ज्या प्रकारे पाहिलंय की घड्याळामध्ये देखील 5 वाजून तब्बल 37 मिनिटं झालेली आहेत आणि हा सामना रंगलाय. एक चेंडू अपेक्षा आहे 5 धावांची. ज्या प्रकारे नामदार चषक ठेवण्यात आलाय आता यशस्वी देखील होतोय. महाडच्या नगरीमध्ये, हा महाडच्या तालुक्यामध्ये सामना रंगलाय, स्पर्धा रंगले आणि हा अंतिम दिवस, अंतिम रात्र, अंतिम रजनी कशा प्रकारे रंगली पाहिजे तशा प्रकारे रंगते. 1 मध्ये 5 प्रहार केलाय आकाशामध्ये, चेंडू धावायला लागेल 2-2 क्षेत्ररक्षकाला. कारण की आयोजक देखील बोलत आहे तू थांबव, तू फक्त थांबव, आणि थांबवले देखील. पण किती धावा पूर्ण आहेत मैदानाच्या आत सांगायचे पंच? 3 धावा झाल्यात आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय टीम बेल्स आणायचे पंच. आणि आपण पाहतोय नामदार चषकाचा मानकरी ठरलेला संघ आपल्याला पाहायला भेटलाय, मोहम्मद 11 वालवटी संघ. या स्पर्धेमधला 2026 चा टायटल ज्या संघाने आपल्या नावी केला असा संघ म्हणजे फक्त आणि फक्त मोहम्मद 11 वालवटी संघ ठरला. टीम खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा, खूप खूप आपलं देखील आभार. आपण या 2026 चा टायटल आपल्या नावी केलाय आणि 2026 चे मानकरी आपण या नामदार चषकाचे ठरलाय, त्याबाबत आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद. आपण पाहिलं 4 दिवसाच्या रजनीला इथं आपण समाप्ती केले आणि आता आपण वळणार आहोत थोड्याच मिनिटांमध्ये आणि थोड्याच वेळामध्ये प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे, प्राइज सेरेमनीकडे. सभी गेस्ट से मैं गुजारिश करूंगा कि आप सभी लोग स्टेज के नीचे आके खड़े रहे. सारे गेस्ट लोगों से गुजारिश है कि स्टेज